बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या इतिहासातल्या एका अशा कलाकृतीवर बोलणार आहोत ज्याने अक्षरशः कित्येक पिढ्यांच्या मनावर राज्य केलंय. आपण बोलणार आहोत वा शिरवाडकर म्हणजे आपले लाडके कुसुमाग्रज यांच्या अजरामर नाट्यकृती नटसम्राटबद्दल. पण थांबा, आपण संपूर्ण नाटक एकाच वेळी नाही बघणार आहोत. आज आपण या महानाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या गणपतराव बेलवलकर यांच्या जीवनाच्या पहिल्या भागाचा एक सखोल वेध घेणार आहोत. हा तो काळ आहे जिथे गणपतराव त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, जिथे टाळ्यांचा कडकडाट म्हणजे त्यांच्यासाठी श्वास होता आणि मग तिथून सुरू झालेला त्यांच्या निवृत्तीपर्यंतचा प्रवास. अगदी बरोबर. आणि हा प्रवास म्हणजे फक्त एका कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याचा नाहीये, तो एका संपूर्ण युगाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही कल्पना करा तो काळ जेव्हा मराठी रंगभूमीवर पौराणिक ऐतिहासिक नाटकांचा सुवर्ण काळ होता आणि त्या काळात गणपतराव बेलवलकर नावाचा एक तारा अक्षरशः तळपत होता. पण आजच्या चर्चेत आपण फक्त त्यांच्या त्या कीर्तीच्या प्रकाशाबद्दल नाही बोलणार. अच्छा, तर त्या प्रकाशामागे ज्या काही गडद छाया होत्या त्यांचाही शोध घेणार आहोत. म्हणजे रंगमंचावर राजा म्हणून जगणारा हा माणूस घरात एक वडील, एक पती म्हणून नेमका कसा होता? बरोबर. कलेसाठी स्वतःला वाहून घेताना त्यांनी नात्यांसाठी नक्की किती किंमत मोजली? नेमका हाच मुद्दा. त्यांची शोकांतिका ही नाहीये की त्यांना कला आणि कुटुंब यापैकी एकाची निवड करावी लागली. खरी शोकांतिका ही आहे की त्यांनी ऑथेलो किंवा हॅम्लेटच्या भूमिकेसाठी जेवढी तयारी केली तेवढी वडील किंवा पती ही भूमिका निभावण्यासाठी कधी केलीच नाही. वाव, म्हणजे एका रंगमंचावर ते सम्राट होते. हो, पण आयुष्याच्या रंगमंचावर ते एक सामान्य माणूस म्हणून जगत होते आणि तिथेच त्यांचा खरा कस लागला. अगदी तिथेच परीक्षा होती. कमाल. म्हणजे आज आपण गणपतराव बेलवलकर या पात्राच्या केवळ कथानकाचा आढावा नाही घेणार, तर त्यांच्या आत दडलेल्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या नाट्यमय आणि तितक्याच भावनिक प्रवासाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला गणपतराव बेलवलकर यांच्या अभिनयाच्या त्या जादूपासूनच सुरुवात करूया. त्यांना मराठी रंगभूमीची दंतकथा किंवा सम्राट असं का म्हटलं जायचं? काय होतं असं त्यांच्या अभिनयात? याचं कारण म्हणजे ते फक्त संवाद बोलायचे नाहीत, ते त्या भूमिकेचा आत्मा स्वतःच्या शरीरात अक्षरशः सामावून घ्यायचे. अच्छा. त्यांच्या अभिनयात एक विलक्षण रेंज होती. म्हणजे बघा, एका क्षणी ते शेक्सपियरच्या नाटकातले राजा लिअर साकारायचे, ज्यांच्या आवाजात एक राजेशाही झरब असायची, तर दुसऱ्याच क्षणी ते एका घरी पिचलेल्या शेतकऱ्याची भूमिका करायचे, ज्याच्या डोळ्यात तुम्हाला ती हताशा, तो थकवा स्पष्ट दिसायचा. मला एक प्रसंग आठवतोय. असं म्हणतात की एकदा त्या ओथेल्लोची भूमिका करत असताना डेस्डिमोनाच्या मृत्यूच्या प्रसंगात इतके समरस झाले होते की हो, तो खूप प्रसिद्ध किस्सा आहे. नाटकाचा पडदा पडल्यानंतरही बराच वेळ ते त्या भूमिकेतून बाहेरच आले नाहीत. त्यांचे डोळे लाल होते म्हणे आणि श्वासही जड झाला होता. अगदी खरा प्रसंग आहे हा. हीच त्यांची खासियत होती. याला आपण आजच्या भाषेत मेथड ॲक्टिंग म्हणू शकतो की नाही? हो, अगदी. त्यांचा अभिनय केवळ पाठांतरावर अवलंबून नव्हता. ते भूमिकेच्या मानसिकतेत इतके खोल शिरायचे की कधीकधी गणपतराव आणि ते पात्र यांच्यातली रेषाच पुसट व्हायची. बापरे. हीच त्यांची ताकद होती. आणि गंमत म्हणजे हीच गोष्ट पुढे जाऊन त्यांची शोकांतिका ठरली. ते पात्र जगायचे आणि त्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक बिलवळकरी रंग असायचा, जो तीव्र, धारदार आणि खूप मानवी होता. पण या कलेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असणार. म्हणजे ही एक प्रकारची तपश्चर्याच होती. पण मला एक प्रश्न पडतो, या तपश्चर्येला स्वार्थीपणाची एक झालर होती असं म्हणता येईल का? महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कलेसाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं, याला त्याग म्हणायचं की जबाबदारी टाळणं? हा खूप महत्वाचा आणि खरं सांगायचं तर कठीण प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात मिळतं. रंगमंचावरचा हा सूर्य घरातल्या माणसांसाठी खरंच प्रकाश देत होता का, हा खरा प्रश्न आहे. बरोबर. मग आपण त्यांच्या कौटुंबिक आयुष्याकडे वळूया. रंगमंचावर एवढं यश मिळवत असताना त्यांच्या घरात त्यांच्या पत्नी कुमुद आणि मुलांच्या मनात काय सुरू होतं? इथेच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विरोधाभास दिसतो. कुटुंबाला त्यांच्या कीर्तीचा प्रचंड अभिमान होता. म्हणजे माझे वडील नटसम्राट आहेत हे सांगताना मुलांना नक्कीच ऊर भरून येत असेल. साहजिक आहे. पण त्याचवेळी त्या कीर्तीमुळे त्यांना वडीलच गमवावे लागत होते. गणपतराव कलेमध्ये इतके गुंतलेले असायचे की
कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे, छोट्या छोट्या क्षणांकडे त्यांचं नकळत दुर्लक्ष व्हायचं. म्हणजे एका अर्थी त्यांचं घरच त्यांचं पहिलं प्रेक्षक बनलं होतं, जे फक्त दुरून टाळ्या वाजवू शकत होतं. हो, दुरून टाळ्या वाजवू शकत होतं. अगदी बरोबर. पण त्यांना स्पर्श करू शकत नव्हतं. उत्तम मुद्दा आहे हा. आणि याच दुराव्याची सगळ्यात मोठी किंमत त्यांच्या पत्नीला, कुमुदला चुकवावी लागली. कुमुद एक खूप समजूतदार स्त्री आहे. तिला पतीच्या यशाचा आनंद आहे. पण त्या यशाच्या बदल्यात तिला जो एकाकीपणा मिळतोय, ती वेदना ती आतल्या आत सहन करते. तुम्ही विचार करा, रात्री नाटकाचे प्रयोग संपवून घरी परतलेल्या गणपतरावांना दुसऱ्या दिवशीच्या संवादांची चिंता असायची. अशा वेळी कुमुदला त्यांच्याशी 4 गोष्टी बोलाव्याशा वाटल्या तरी ते शक्य नसायचं. आणि मुलांवर काय परिणाम होत होता? त्यांच्यासाठी तर वडील एक हिरो होते. हो, पण तो हिरो फक्त पोस्टरवर किंवा रंगमंचावर दिसायचा. रोजच्या आयुष्यात त्यांची अनुपस्थिती त्यांना एकाकी बनवत होती. अच्छा. शाळेच्या स्नेहसंमेलनात सगळ्यांचे वडील आलेले असताना आपले वडील प्रयोगात व्यस्त असणं किंवा वाढदिवसालाही ते दौऱ्यावर असणं, या गोष्टी मुलांच्या मनात कुठेतरी सलत होत्या. हा कलाकार आणि कुटुंबवत्सल माणूस यांच्यातला एक न संपणारा संघर्ष होता, जो गणपतरावांच्या नकळत त्यांच्या घरात वाढत होता. हे यश मिळवणं सोपं नव्हतं, हे तर स्पष्ट आहे. पण व्यावसायिक पातळीवरही त्यांचे काही संघर्ष होते का? म्हणजे त्या कीर्तीच्या प्रकाशामागे कोणत्या अडचणी दडल्या होत्या? नक्कीच. त्यांचा प्रवास फक्त टाळ्यांनी आणि पुरस्कारांनी भरलेला नव्हता. त्यामागे स्पर्धा होती, काही सहकलाकारांची ईर्ष्या होती, टीका करणारे समीक्षक होते. कधी दिग्दर्शकाशी वाद व्हायचा, कारण गणपतरावांना वाटायचं की भूमिकेला एका विशिष्ट प्रकारेच न्याय द्यायला हवा आणि त्यात ते तडजोड करायला तयार नसायचे. कधीकधी एखादी नवी भूमिका मनासारखी साकारली जात नसे, तेव्हा ते आठवडा अस्वस्थ असायचे, स्वतःवरच चिडायचे. आणि याच संघर्षामुळे ते कदाचित आणखी एकाकी पडत गेले असतील. नाटकात ते स्वतःची तुलना एका जुन्या झाडाशी करतात, ज्याने अनेकांना सावली दिली पण स्वतःसाठी काहीच साठवलं नाही. हा विचार खूप काही सांगून जातो. बरोबर. त्यांनी इतरांना कलेचा आनंद दिला, नवोदित कलाकारांना प्रेरणा दिली, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र ते एकटेच उरले. कारण सम्राट नेहमी एकटाच असतो. खरंय. त्याच्या उंचीवर दुसरं कोणी पोचू शकत नाही आणि तो खाली उतरून इतरांमध्ये मिसळू शकत नाही. आणि याच एकाकीपणाच्या जाणीवेतून त्यांना कदाचित जाणवलं असेल की आता पडदा पडण्याची वेळ आली आहे. मग तो क्षण येतो जिथे हा नटसम्राट रंगमंचाचा निरोप घेतो. त्यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात कठीण आणि भावनिक टप्पा होता. हो, आणि हा निर्णय त्यांनी स्वतःच्या मर्जीने घेतला की परिस्थितीने त्यांना भाग पाडला, हा प्रश्न महत्वाचा आहे. बरोबर. खरं तर दोन्ही गोष्टी होत्या. वाढतं वय, थकणारं शरीर, पूर्वीसारखी संवादांवर पकड न राहणं, ह्या गोष्टी त्यांना जाणवत होत्या. आणि त्याचवेळी रंगभूमीवर नवी, तरुण पिढी येत होती. एका कलाकारासाठी हे स्वीकारणं खूप कठीण असतं की आता आपली वेळ संपत आली आहे. त्यांच्या निरोपाच्या भाषणातला तो प्रसंग, चेहऱ्यावर हसू असतं पण आतमध्ये वेदनेचा महापूर असतो. अगदी. ते भाषण म्हणजे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहे. ते म्हणतात, मी आता थकलो आहे. पण हा थकवा फक्त शारीरिक नसतो, तो मानसिक असतो. त्यांना मिळणाऱ्या सन्मानामागे एक प्रश्न दडलेला असतो. या सगळ्या टाळ्या, हे हार, यानंतर माझं काय उरणार? बापरे. कलाकारासाठी रंगमंच सुटणं म्हणजे फक्त नोकरी सुटणं नाहीये, ते स्वतःचं अस्तित्व गमावण्यासारखं आहे. ही निवृत्ती त्यांच्या आयुष्यात एक मोठी, कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करते. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी ते कुटुंबाकडे वळतात. पण तिथे एक नवा संघर्ष त्यांची वाट पाहत असतो. निवृत्तीनंतर मुलं आणि वडील यांच्या नात्यात काय बदल होतात? इथे पिढ्यांमधील अंतर, ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो, तो स्पष्ट दिसतो. मुलांसाठी वडिलांची कीर्ती अजूनही अभिमानाची गोष्ट आहे. हो. पण आता तो नटसम्राट नसून एक वृद्ध वडील आहे. आणि वृद्ध वडील ही एक जबाबदारी वाटते. नवीन पिढीची मूल्य बदलली आहेत. त्यांच्यासाठी करिअर, स्वतःचं जग, स्वतःचं घर हे अधिक महत्वाचं आहे. म्हणजे मुलं चुकीची नव्हती असं नाही म्हणता येणार. फक्त त्यांची व्यावहारिकता आणि गणपतरावांची भावनिकता यांचा सूर जुळत नव्हता. नेमका हाच मुद्दा. गणपतरावांच्या बोलण्यात अजूनही तोच नाटकीपणा आहे, तीच साहित्यिक भाषा आहे. ते आयुष्याकडे एका तत्वज्ञानी नजरेने पाहतात. हा गणपतराव आपली सगळी संपत्ती मुलांच्या नावावर करतात, तेव्हा त्यांना वाटतं की आता आपलं कर्तव्य संपलं. पण मुलांना वाटतं की आता त्यांची जबाबदारी सुरू झाली. हा दृष्टिकोनातला फरकच संघर्षाचं मूळ कारण ठरतो. या सगळ्या भावनिक आणि मानसिक गोंधळात त्यांना कोणाचा तरी आधार मिळतो का? कोणीतरी असं आहे का जे त्यांना समजू शकतं? हो, एक व्यक्ती आहे.
त्यांचा मित्र रावसाहेब, रंगभूमीवरचा त्यांचा जुना सोबती. अच्छा. निवृत्तीनंतर हे दोघेच एकमेकांचा भावनिक आधार बनतात. गणपतराव फक्त रावसाहेबांसमोरच आपलं मन मोकळे करू शकतात, रडू शकतात, हसू शकतात. असं का? रावसाहेबांमध्ये असं काय वेगळं आहे? कारण रावसाहेब गणपतरावांना फक्त एक वृद्ध हट्टी वडील म्हणून पाहत नाहीत, तर त्यांच्या आतल्या नटाला बघू शकतात. ते त्यांच्या वेदना, त्यांचा एकाकीपणा आणि त्यांचा स्वाभिमान हे सगळं समजून घेऊ शकतात. कारण त्यांनी तोच काळ, तेच आयुष्य एकत्र जगलेलं असतं. त्यांचे संवाद कधी विनोदी असतात, जिथे ते जुन्या आठवणी काढून हसतात, कधी तत्वज्ञानाने भरलेले असतात, तर कधी खूप वेदनादायी असतात. हे नातं त्यांच्या एकाकीपणावरची एक फुंकर आहे. रावसाहेब हे त्यांच्या आयुष्याचे साक्षीदार आहेत. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. एवढी कीर्ती, एवढा सन्मान मिळूनही नात्यांच्या परीक्षेत गणपतराव कमी का पडतात? त्यांची कीर्ती त्यांना आधार का देऊ शकत नाही? कारण कीर्ती तुम्हाला गर्दी देते, पण आपलेपणा देत नाही. बरोबर. गणपतरावांना याची जाणीव खूप तीव्रतेने होते. एकेकाळी त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव करणारा चाहते आता दूर गेले आहेत. टाळ्यांचा कडकडाट संपल्यावर आयुष्यात जो अंधार आणि शांतता येते, ती भयान असते हे त्यांना जाणवतं. त्यांची अवस्था एका अशा राजासारखी झाली आहे, ज्याचं राज्य तर गेलंच आहे, पण आता प्रजाही त्याला विसरली आहे. नाटकातले त्यांचे काही संवाद तर काळजाला भिडतात. जसं की लोकांना पात्र आवडते, पण त्या पाठीमागचा नट नाही. हो, आणि या एका वाक्यात त्यांच्या आयुष्याचं सार आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या ऑथेलोवर, त्यांच्या हॅम्लेटवर प्रेम केलं, पण गणपतराव नावाच्या माणसाच्या भावना, त्याचा गरजा, त्याचा एकाकीपणा याकडे कोणी लक्ष दिलं नाही. खरं आहे. जेव्हा ते म्हणतात, टाळ्यांचा गजर संपला की आयुष्याचा अंधार सुरू होतो, तेव्हा त्यामागची वेदना आपल्याला थेट जाणवते. कीर्ती हा एक मुखवटा आहे, जो उतरवल्यावर आतला खरा, थकलेला, एकाकी चेहरा समोर येतो. तर या पहिल्या भागात आपण गणपतरावांचा प्रवास यशाच्या शिखरापासून ते निवृत्तीच्या एकाकीपणापर्यंत पाहिला. एक असा प्रवास जिथे बाहेरचा प्रकाश हळूहळू कमी होत जातो आणि आतला अंधार वाढत जातो. पण हा प्रवास इथे संपत नाही. किंबहुना ही त्यांच्या खऱ्या परीक्षेची, त्यांच्या मानसिक आणि भावनिक प्रवासाची एक नवी सुरुवात आहे. अच्छा. कीर्तीने त्यांना खूप काही दिलं, पण आता आयुष्याच्या उतरणीवर आधार कमी झाला आहे. तरीही त्यांचातला नट अजून जिवंत आहे. त्यांची संवेदनशीलता, त्यांची भावनिक श्रीमंती हीच त्यांची खरी ताकद आहे, आणि हीच गोष्ट त्यांना पुढील संघर्षासाठी तयार करते, किंवा कदाचित अधिक दुबळं बनवते. तर हा होता नटसम्राट मधील गणपतराव बेलवलकर यांच्या जीवनाचा पहिल्या भागाचा आढावा. आशा आहे की ही सविस्तर चर्चा आपल्याला आवडली असेल. एका कलाकाराच्या आयुष्यातली गुंतागुंत समजून घेण्याचा हा एक प्रयत्न होता. जर आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादाने आम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. पुढच्या भागात आपण गणपतराव बेलवलकर यांच्या आयुष्यातील दुसऱ्या आणि अधिक संघर्षमय टप्प्यावर चर्चा करणार आहोत, जिथे त्यांच्या सहनशीलतेचा आणि नात्यांचा खरा कस लागणार आहे. हो. तो प्रवास अधिक वेदनादायी आणि तितकाच विचार करायला लावणार आहे. तोपर्यंत एका विचारासोबत या चर्चेला थांबवूया. जेव्हा एखादा कलाकार आपली कला सादर करणं थांबवतो, तेव्हा समाजात आणि कुटुंबात त्याची ओळख काय उडते? फक्त एक सामान्य माणूस की कायमचा माजी कलाकार? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नमस्कार. आज आपण नटसम्राटच्या कथानकातील दुसऱ्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. हा भाग खरं तर या नाटकाचं हृदय आहे, जिथे भावनांचा सगळ्यात मोठा कल्लोळ आपल्याला बघायला मिळतो. हो, आणि हा भाग खूप जास्त तीव्र आहे. म्हणजे गणपतरावांच्या आयुष्याचा रंगमंच अक्षरशः ढासळायला सुरुवात होते ती इथून. अगदी. पहिल्या भागात आपण पाहिलं की त्यांनी मोठ्या अभिमानाने निवृत्ती घेतली. एक प्रकारचा समारोप होता तो. पण आता त्या निवृत्तीनंतरची जी पोकळी आहे ती त्यांना कशी आतून पोखरते हे आपण पाहणार आहोत. बरोबर. आणि या भागाचा जो गाभा आहे ना, तो केवळ अपेक्षा आणि वास्तवातल्या दरीचा नाहीये. अच्छा. हो, म्हणजे तो दोन वेगवेगळ्या मूल्यांमधला संघर्ष आहे. एका बाजूला आहे गणपतरावांचं कलात्मक मूल्य, म्हणजे एक कलाकार म्हणून त्यांचं महत्त्व, त्यांची ओळख अगदी. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांच्या कुटुंबाचं उपयोगितावादी मूल्य, म्हणजे व्यावहारिक जगात, घरात ही व्यक्ती आपल्याला किती उपयोगी आहे याचा हिशोब. वा. कलात्मक मूल्य विरुद्ध उपयुक्ततावादी मूल्य ही मांडणीच या संपूर्ण शोकांतिकेला एक
एक वेगळीच खोली देते. हो, कारण हा संपूर्ण दुसरा भाग म्हणजे ह्याच दोन मूल्यांमधली एक भीषण लढाई आहे. आणि त्यात गणपतराव एकटे पडतात. आणि ह्याची सुरुवात होते त्या रिकाम्या वेळेतून, नाही का? म्हणजे त्यांना वाटतं की निवृत्तीनंतर आयुष्य शांत असेल, समाधानी असेल. त्यांना तसंच वाटलेलं असतं की आता कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, नातवंडांसोबत खेळता येईल. पण तसं होत नाही. सुरुवातीचे काही दिवस कदाचित गमतीत जातात, पण जसजसे आठवडे पुढे सरकतात तसतशी ती घरातली शांतता त्यांना खायला उठते. हो, विचार करा ना, ज्या माणसाच्या अवतीभोवती सतत नाटकाची धांदल, संवादांची पाठांतरं, सहकलाकारांच्या गप्पा, हा सगळा कोलाहल असायचा. हो हो. तिथे आता फक्त शांतता, आणि ही शांतता इतकी भयाण आहे की ती त्यांना आतून पोखरू लागते. हा केवळ वेळेचा रिकामापणा नाहीये, हा अस्तित्वाचा रिकामापणा आहे. इथेच पिढ्यांमधलं अंतर ते स्पष्ट दिसायला लागतं. असं नाही की मुलांना वडिलांबद्दल प्रेम नाहीये. आहे, प्रेम आहे. नक्कीच आहे, पण त्या प्रेमाचं स्वरूप बदलले. ते आता कर्तव्य आणि जबाबदारीच्या चौकटीत अडकले. म्हणजे वडिलांची काळजी घ्यायची, त्यांना वेळेवर जेवण द्यायचं, औषध द्यायचं. ही झाली जबाबदारी. पण त्यांच्या भावनिक गरजा काय आहेत, त्यांना काय हवंय, त्यांच्या एकटीपणावर उपाय काय, याकडे बघायला त्यांच्याकडे वेळच नाहीये. आणि खरं तर त्यांच्या धावपळीच्या आयुष्यात त्यांना ते समजतही नसेल कदाचित. बरोबर. मुलांचं जग खूप व्यावहारिक आहे. नोकरी, घराचे हफ्ते, मुलांचं शिक्षण, या चक्रात ते इतके अडकलेत की त्यांच्यासाठी वडिलांची भावनिक गरज ही एक चैन आहे, जी त्यांना परवडणारी नाही. आणि घरातले इतर सदस्य म्हणजे सून किंवा जावई, त्यांचा दृष्टिकोन तर आणखीनच कोरडा, हिशोबी. त्यांच्यासाठी गणपतराव म्हणजे भूतकाळात रमलेली, सतत काहीतरी बोलणारी, घरातली एक अडगळ. आणि हा हिशोबीपणा गणपतरावांना आतून तोडतो. कारण त्यांनी आयुष्यभर भावनांचाच व्यापार केला होता, पैशाचा नाही. अगदी. आणि मला वाटतं या संघर्षाला सर्वात जास्त खतपाणी घालत असेल तर ती गणपतरावांची भाषा. हो, ते साधं बोलूच शकत नाहीत. नाही, त्यांचं प्रत्येक वाक्य हे जणू काही नाटकातला संवाद, साहित्यिक, अलंकारिक, भावनांनी उत्प्रोत. म्हणजे साधं चहा थंड झाला तरी ते सहजपणे चहा थंड झाला असं नाही म्हणणार. नाहीच. ते कदाचित असं काहीतरी म्हणतील, अरे रे, या पेयाने देखील आता जीवनाची उष्णता गमावली आहे. आता त्यांच्यासाठी ही एक सहज अभिव्यक्ती आहे. कारण ते आयुष्यभर याच भाषेत जगले. हो, अभिनय त्यांच्या रक्तात इतका भिनलाय की तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण मुलांच्या व्यावहारिक जगात या भाषेला काहीच किंमत नाही. त्यांना हे सगळं नाटक वाटतं. नाटक वाटतं. त्यांना वाटतं की वडील उगाच प्रत्येक गोष्टीचं बाऊ करतायत. आता तरी त्यांनी सामान्य माणसासारखं वागायला हवं. आणि इथेच कलेचा आणि व्यावहारिकतेचा तो संघर्ष दिसतो, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो. बरोबर. गणपतरावांसाठी त्यांची भाषा ही त्यांच्या अस्तित्वाची ओळख आहे, पण मुलांसाठी ती एक अडचण आहे. उत्तम उदाहरण द्यायचं तर, जसं की कोणीतरी बाजारात एक सुंदर कविता देऊन भाजी विकत घ्यायचा प्रयत्न करतोय. वाह! त्या कवितेला प्रचंड मूल्य आहे, पण त्या भाजीच्या दुकानात तिचं काहीच चलन नाही. गणपतरावांच्या कलेचं, त्यांच्या भाषेचं त्यांच्या घरात आता चलनच उरलेलं नाही. आणि या सगळ्या भावनिक वादळात, जिथे घरात कोणी समजून घेत नाही, तिथे त्यांना एकच आधार मिळतो, त्यांचे मित्र, रावसाहेब. हो. पण मग एक प्रश्न पडतो की जे कुटुंब आधार देऊ शकलं नाही, तोच आधार रावसाहेबांकडून का मिळाला? मैत्रीत असं काय होतं जे रक्ताच्या नात्यात हरून गेलं होतं? मला वाटतं याचं कारण म्हणजे दोघांची समान ओळख. हो, दोघेही निवृत्त, दोघांनीही आपापल्या क्षेत्रात एक काळ गाजवला होता आणि आता दोघेही त्या भूतकाळाच्या सावलीत जगत होते. रावसाहेब गणपतरावांना केवळ एक वृद्ध वडील म्हणून नाही, तर एक महान कलाकार म्हणून पाहत होते. अगदी. ते त्यांच्या भाषेचा, त्यांच्या आठवणींचा आदर करत होते. त्यांच्या मैत्रीत कोणताही व्यवहार नव्हता, कोणतीही अपेक्षा नव्हती. फक्त एक निखळ समजूतदारपणा. हो, त्यांची मैत्री ही समान दुःखाच्या, समान एकाकीपणाच्या धाग्याने विणलेली होती. त्यामुळे जेव्हा घरात घुसमटल्यासारखं वाटायचं, तेव्हा रावसाहेबांचा खांदा त्यांना हक्काचा वाटायचा. पण नियतीला हेही मान्य नव्हतं. आणि मग या भागातला पहिला आणि सर्वात मोठा आघात होतो त्यांच्या पत्नी कुमुद यांचा मृत्यू. हो, आणि कुमुदचं जाणं हे फक्त एका पत्नीचं जाणं नव्हतं. ती एकमेव व्यक्ती होती जी गणपतरावांना संपूर्णपणे स्वीकारत होती. त्यांचा तो नाटकीपणा, त्यांचा राग, त्यांची असुरक्षितता, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ती त्यांच्या आतल्या माणसाला ओळखत होती. बरोबर. ती त्यांच्या नाटकीपणावर हसायची, पण त्यामागचं दुःखही समजून घ्यायची. ती त्यांची पहिली प्रेक्षक होती.
एक असा आरसा. हो, एक असा आरसा ज्यात पाहून गणपतरावांना स्वतःच्या अस्तित्वाची खात्री वाटायची. तिच्या जाण्याने तो आरसाच फुटतो. आता त्यांना स्वतःला पाहण्यासाठी, स्वतःला तपासण्यासाठी जागाच उरत नाही. आणि या घटनेनंतर त्यांची मानसिक अवस्था अक्षरशः गडगडायला लागते. आणि मग आधारासाठी त्यांना त्याच मुलांकडे जावं लागतं, ज्यांना त्यांचं हे कलाकार म्हणून असलेलं अस्तित्व कधी समजलंच नाही. हो. पत्नीच्या मृत्यूनंतर ते मुलांच्या घरी राहायला जातात आणि खरं तर इथून त्यांच्या अपमानाचा दुसरा अंक सुरू होतो. आता त्यांचं घरात असणं ते सगळ्यांनाच खायला उठतं. त्यांचं सतत दुःखी राहणं, जुन्या आठवणी काढणं. यामुळे घरातलं वातावरण नकारात्मक होतंय असं मुलांना वाटायला लागतं. त्यांचा थेट अपमान होत नाही, पण त्यांच्याकडे जे सूक्ष्म दुर्लक्ष केलं जातं ना, ते अपमानापेक्षाही जास्त वेदनादायी असतं. जसं की ते बोलत असताना कोणीतरी विषय बदलणं किंवा ते खोलीत आल्यावर तिथली चर्चा थांबणं. हो, आणि मग तो क्षण येतो जो त्यांच्या आत्मसन्मानावर शेवटचा आणि सर्वात मोठा घाव घालतो. घरात चर्चा सुरू होते. हो, घरात हळूच चर्चा सुरू होते की गणपतरावांना वृद्धाश्रमात ठेवलं तर कसं होईल. मुलांच्या दृष्टिकोनातून कदाचित तो एक व्यावहारिक विचार असेल की तिथे त्यांची काळजी जास्त चांगली घेतली जाईल. त्यांना त्यांच्या वयाचे सोबती मिळतील, इथे आमच्या धावपळीत त्यांचं नीट होत नाही, अशी अनेक कारणं ते स्वतःला देत असतील. पण हीच चर्चा जेव्हा गणपतरावांच्या कानावर पडते तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ज्या माणसाने आयुष्यभर नटसम्राट म्हणून कीर्ती, पैसा आणि मान मिळवला, त्याला अचानक आपण एक उपयुक्तता संपलेली वस्तू आहोत याची जाणीव होते. नटसम्राट ते ओझं, हा प्रवास त्यांच्यासाठी असह्य असतो. आणि मग ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. पण यातही एक कलाकाराची शान आहे. हो, ते रागाने किंवा द्वेषाने जात नाहीत. नाही, ते कोणाला दोष देत नाहीत, भांडत नाहीत. एक नट जसा आपली भूमिका संपल्यावर शांतपणे रंगमंचावरून निघून जातो, तसे ते मोठ्या मनाने घराबाहेर पडतात. त्यांच्या डोळ्यात दुःख असतं, पण चेहऱ्यावर आत्मसन्मानाचं तेज असतं. अगदी. आणि घर सोडल्यावर त्यांना एकच आसरा असतो, रावसाहेब. आणि मग ते दोघे मित्र एका पडक्या उजाड इमारतीत राहू लागतात. काय विरोधाभास आहे पहा. ज्या माणसांनी भव्य रंगमंचावर राज्य केलं, तो आता एका पडक्या खोलीत राहतोय. पण त्या पडक्या खोलीत त्यांचं कलात्मक मूल्य जपलं जात होतं. तिथे त्यांना कोणी उपयुक्ततेच्या तराजूत तोलत नव्हतं. ते एकमेकांच्या आठवणी शेअर करायचे, नाटकातील संवाद म्हणायचे, एकमेकांना आधार द्यायचे. ते एकमेकांसाठी जगत होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. हो. गणपतरावांच्या आयुष्यातला दुसरा मोठा धक्का बसतो, रावसाहेबांचा मृत्यू. थकवा, भूक आणि आजारापणामुळे रावसाहेब अचानक गणपतरावांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मिठीत प्राण सोडतात. जो एकमेव आधार उरला होता, जो त्यांच्या नट असण्याला समजून घेणारा शेवटचा दुवा होता, तोही नियती हिरावून घेते. आणि यानंतर गणपतराव पूर्णपणे एकटे पडतात. आता त्यांना आधार द्यायला, त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला कोणीही उरलेलं नसतं. त्यांची मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळते आणि इथे वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा पुसट होऊ लागते. हो, त्यांना सतत भास होऊ लागतात. कुमुद त्यांना आवाज देत आहे, रावसाहेब त्यांच्या बाजूला बसून बोलत आहेत, असं त्यांना वाटू लागतं. पण हे वेडेपण आहे का, की हा त्यांच्या मनाचा स्वतःला जिवंत ठेवण्याचा एक शेवटचा प्रयत्न आहे? मला वाटतं हा दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. हे वेडेपण नाहीये, ही असीम दुःख, प्रेम आणि एकाकीपणातून मनाची झालेली एक विखुरणी आहे. म्हणजे जेव्हा बाहेरचं जग तुम्हाला नाकारतं, तेव्हा मन एक स्वतःचं जग तयार करतं. अगदी, जिथे त्याला स्वीकारलं जाईल. गणपतराव त्यांच्या आठवणींच्या, त्यांच्या नाटकांच्या पात्रांच्या जगात आश्रय घेतात. ते भिंतींशी बोलतात, हवेशी संवाद साधतात, कारण त्या निर्जीव गोष्टी तरी त्यांचं ऐकून घेतात. त्यांना जज करत नाहीत. ते स्वतःच्या दुःखालाही एका नाटकाच्या अंतिम अंकाप्रमाणे पाहू लागतात. थोडक्यात सांगायचं तर हा दुसरा भाग गणपतरावांच्या आयुष्याचा रंगमंच पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची कहाणी आहे. नाती तुटतात, आधार जातो, विश्वास संपतो. आणि उरते ती फक्त वेदना आणि एकाकीपण. पण या वेदनेतही ते स्वतःची नट म्हणून असलेली ओळख अधिक घट्ट करतात, नाही का? नक्कीच. ते फक्त एक वृद्ध, एकाकी माणूस म्हणून मरत नाहीत, तर एक नटसम्राट म्हणून आपल्या वेदनेलाही एक कलाकृती बनवतात. ते स्वतःच्या शोकांतितेतही एक कलात्मक अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि हीच गोष्ट त्यांना एक्झॅक्टली इतरांपेक्षा वेगळं ठरवते. तर आज आपण पाहिलं की गणपतराव बेलवलकरांची शोकांतिका ही केवळ म्हातारपणाची किंवा एकाकीपणाची नाहीये. ती आहे एका कलाकाराचा आत्मा आणि व्यावहारिक जग
यांच्यातील कधीही न संपणाऱ्या संघर्षाची. हो. संवाद तुटल्यामुळे आणि आपली गरज संपल्याची भावना मनात आल्यामुळे होणाऱ्या वेदनेची ही एक वैश्विक कथा आहे असं म्हणता येईल. आणि यावर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो कोणता? की कलाकाराचं आयुष्य आणि सामान्य माणसाचं आयुष्य यात खरंच अंतर असतं का? की प्रत्येकाच्या आत कुठेतरी एक गणपतराव दडलेला असतो, जो आपल्या अस्तित्वाला, आपल्या भूमिकेला काहीतरी अर्थ शोधत असतो. प्रत्येकालाच आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर टाळ्यांची, कौतुकाची गरज असते, नाही का? असतेच. आणि जेव्हा ती भूमिका संपते तेव्हा त्या भूमिकेमागच्या माणसाचं काय होतं हा प्रश्न हे नाटक आपल्यासमोर ठेवतं. पुढच्या भागात आपण या कथेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचा आढावा घेऊ. जर आजचं हे सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. आज आपण विवा शिरवाडकरांच्या अजरामर नाट्यकृती नटसम्राटच्या प्रवासातील शेवटच्या आणि सर्वात हृदयद्रावक टप्प्यावर बोलणार आहोत. नमस्कार. हो, हा तो भाग आहे जिथे गणपतराव बेलवलकरांची शोकांतिका तिच्या सर्वोच्च शिखरावर पोचते. आणि आपल्याला कला, आयुष्य आणि नाती याबद्दल खूप खोलवर विचार करायला लावते. हा शेवटचा अंक आहे. खरं आहे. हा केवळ कथेचा शेवट नाहीये, तर तो एका महान कलाकाराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या मूल्यांचा कस पाहणारा एक निर्णायक क्षण आहे. अगदी. आणि याच बिंदूपासून आपण सुरुवात करूया. या भागाची सुरुवातच एका प्रचंड पोकळीने होते. पोकळी बरोबर शब्द आहे. रावसाहेबांच्या मृत्यूनंतर गणपतरावांचा या जगातला शेवटचा हक्काचा माणूस, शेवटचा संवादच हरवलेला आहे. कल्पना करा, जसा एखादा राजा असतो ना, त्याने आपलं सगळं साम्राज्य, आपला सगळा खजिना आपल्या मुलांमध्ये वाटून दिला. आणि नंतर त्याच साम्राज्यात त्यालाच परक म्हणून वावरावं लागावं. गणपतरावांची अवस्था अगदी तशीच झाली आहे. म्हणजे हा शेवटचा टप्पा फक्त गरिबी किंवा शारीरिक पतनाचा नाहीये. नाही, अजिबात नाही. ही तर एका महावृक्षाच्या उन्मळून पडण्याची, त्याच्या मानसिक आणि भावनिक विघटनाची गाथा आहे. तुम्ही महावृक्ष हा जो शब्द वापरला तो अगदी अचूक आहे, कारण गणपतरावांचं व्यक्तिमत्व तसंच होतं. पण आता तो वृक्ष आतून पोखरला गेलाय. आणि हे पोकळपण आपल्याला त्यांच्या राहण्याच्या जागेतून लगेच दिसतं. ते एका पडक्या, मोडकळीस आलेल्या वास्तूत आश्रय घेतात. हो, त्या जागेचं वर्णनच इतकं बोलकं आहे. विचार करा, भिंतींना तळे गेले आहेत, छत गळतंय, जमिनीवर ओलसरपणा आहे, सगळीकडे धुळीचं आणि कोळ्यांच्या जाळ्यांचं साम्राज्य. ती जागा म्हणजे जणू काही त्यांच्या आतल्या तुटलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या मनाचा आरसाच आहे. बाहेर जशी पडझड आहे तशीच पडझड त्यांच्या आतही सुरू आहे. आणि इथे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर एक खूप महत्त्वाची गोष्ट घडते. जेव्हा एखादी व्यक्ती अशा टोकाच्या एकाकीपणात जाते तेव्हा तिचं मन स्वतःचा बचाव करण्यासाठी एक समांतर जग तयार करतं. समांतर जग म्हणजे कसं? म्हणजे त्या जगात त्या व्यक्ती असतात ज्यांच्यावर तिने प्रेम केलं किंवा ज्यांनी तिला समजून घेतलं. गणपतरावांच्या बाबतीत नेमकं हेच घडतं. अच्छा, म्हणजे त्यांना कुमुद आणि रावसाहेब दिसतात, त्यांच्याशी ते बोलतात. हे वेडेपणाचं लक्षण नाहीये? नाही, तो त्यांच्या मनाचा एक आधार शोधण्याचा प्रयत्न आहे. एक प्रकारे स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न आहे. ओके. कुमुद आणि रावसाहेब यांच्यासोबतचे त्यांचे संवाद म्हणजे त्यांच्याच अंतर्मनाचे दोन वेगवेगळे आवाज आहेत. दोन आवाज? हो. कुमुदचा आवाज हा प्रेम, माया आणि काळजीचा आहे. तो त्यांना धीर देतो. तर रावसाहेबांचा आवाज हा वास्तवाची जाणीव करून देणारा, त्यांच्या चुकांवर मिश्किलपणे बोट ठेवणारा, पण तरीही मैत्रीचा ओलावा जपणार आहे. म्हणजे हा गणपतरावांचा स्वतःशी चाललेला एक संघर्ष आहे. अगदी. आणि याच संघर्षात कला आणि वास्तव यांच्यातली सीमारेषा पूर्णपणे पुसट होऊन जाते. हो ना? गणपतराव शरीरानं थकले आहेत, पण त्यांच्यातला नटसम्राट अजूनही तितकाच तेजस्वी आहे. रस्त्यावर फिरताना, उपाशी असताना, थंडीत कुडकुडत असतानाही ते स्वतःशी नाटकाची संवाद बोलत राहतात. म्हणजे त्यांच्यासाठी आता संपूर्ण जगच एक रंगमंच बनला आहे. बरोबर. आणि ते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या अंकातील आपली भूमिका जगतायत. तर आजच्या या चर्चेत आपण गणपतरावांच्या या वैयक्तिक शोकांतिकेच्या पलीकडे जाऊन काही मोठ्या प्रश्नांचाही विचार करणार आहोत. जसं की समाजाच्या दृष्टीनं कलाकाराचं स्थान काय असतं? प्रसिद्धी आणि टाळ्यांचा गडगडाट हे खरंच किती क्षणभंगूर असतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसासाठी नाती महत्त्वाची की त्याचा स्वाभिमान? हां,
शेवटचा अंक आपल्याला या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराच्या खूप जवळ घेऊन जातो. चला तर मग या शोकांतिकेच्या आणखी खोलात जाऊया. रावसाहेबांच्या मृत्यूनंतर गणपतराव पूर्णपणे निराधार होतात. त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आधार, शेवटचा दुवाच निखळून पडतो. आणि तिथेच त्यांची मानसिक फरफट खऱ्या अर्थाने सुरू होते. त्या निर्जीव, ओलसर भिंतींमध्ये ते त्यांच्या जिवंत आठवणी शोधू लागतात. एका कोपऱ्यात बसून ते स्वतःशीच बोलतात, पण त्यांच्यासाठी ते स्वतःशी बोलणं नसतं. तिने नाही, त्यांना समोर कुमूद बसलेली दिसते, जी त्यांच्यावर प्रेमळपणे रागावते. कधी रावसाहेब समोर उभे राहून त्यांच्याशी विनोद करतायत. तर कधी नाटकातील पात्र, ऑथेलो, सीझर ही त्यांच्या भोवती फिरत असल्याचा भास होतो. बरोबर. या क्षणी त्यांच्यासाठी भूतकाळ, वर्तमान आणि कल्पना यांच्यातलं अंतरच संपून जातं. आणि याच अवस्थेत आठवणींचं ओझं त्यांना अधिकच खाली खेचतं. एका क्षणी त्यांना आठवतो तो रंगमंचावरचा नटसम्राट. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात केलेला सन्मान, सहकलाकारांची साथ. या आठवणी त्यांना जगण्याची एक क्षणाची ऊर्जा देतात. असं वाटतं की जणू काही समुद्राची एक मोठी लाट आलीये. पण ती लाट जशी किनाऱ्यावरून परत फिरते तेव्हा मागे फक्त ओलावा आणि रिकामेपणा सोडून जाते. तसंच या आठवणींचं होतं. म्हणजे त्या येता, पण दुसऱ्या क्षणी त्यांना आजच्या वास्तवाची जाणीव होते आणि मग वेदना अधिकच तीव्र होतात. हो, कारण हे सगळं आता फक्त भूतकाळात उरलेलं असतं. आणि मग सुरू होतो पश्चात्तापाचा खेळ. पश्चात्ताप, कुटुंबाला वेळ न दिल्याचा. हो, कलेच्या साधनेत आपण कुटुंबाकडे, मुलांकडे दुर्लक्ष केलं, ही बोचणी त्यांना आतून पोखरू लागते. मी एक चांगला बाप होऊ शकलो नाही का, हा प्रश्न त्यांना सतावतो. पण लगेच त्यांच्यातला कलाकार जागा होतो. बरोबर. तो स्वतःलाच समजावतो, अरे मी कला जगलो, कला माझा श्वास होती, माझं सर्वस्व होती, याच्या पलीकडे मी काय करू शकलो असतो. हा आत्मस्वीकार आणि स्वतिरस्कार यांच्यातला संघर्ष त्यांच्या मनाला अधिकच थकवून टाकतो. आणि या सगळ्या मानसिक गोंधळात जेव्हा ते अन्नासाठी किंवा आश्रयासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना एका नव्या आणि जास्त क्रूर वास्तवाला सामोरं जावं लागतं. ते वास्तव आहे समाजाच्या उदासीनतेचं. अगदी. ज्या समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं होतं तोच समाज आता त्यांना ओळखतही नाही. पूर्वी सहीसाठी मागे धावणारे लोक आता त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. ज्यांनी त्यांच्या अभिनयावर शिट्ट्या वाजवल्या, टाळ्या पिटल्या, तेच लोक आता त्यांच्याकडे एकतर तुच्छतेने पाहतात किंवा बिचारा म्हणून सहानुभूती दाखवतात. दोन्ही गोष्टी त्यांच्या स्वाभिमानी मनाला सारख्याच वेदना देतात. खरंय, नटाचा गौरव क्षणभंगूर असतो हे कटू सत्य गणपतरावांच्या मनावर घावासारखं बसतं. समाजाच्या स्मृतिपटलावरून कलाकार किती लवकर पुसला जातो याचं हे एक दाहक उदाहरण आहे. त्यांची ओळख, त्यांचं कर्तृत्व सगळं काही विस्मरणाच्या धुक्यात हरवून जातं. यानंतर सुरू होते त्यांची रस्त्यावरची खरी भटकंती. आसरा आणि अन्नासाठीची एक केविलवाणी धडपड. ते कधी देवळात, कधी रेल्वे स्टेशनवर, तर कधी बागेतल्या थंडगार बाकावर रात्र काढतात. भुकेने त्यांचं शरीर व्याकुळ होतं. कधी कोणीतरी दया दाखवून काहीतरी खायला देतं, नाहीतर उपाशी पोटीत झोपावं लागतं. आणि हे शारीरिक कष्ट त्यांच्या मनात खोल तात्विक विचारांना जन्म देतात. त्यांच्या मनात प्रश्न येतो, मी गणपतराव बेलवलकर, मी या समाजाला माझं सर्वस्व दिलं, पण या समाजाने माझ्या उतारावयात मला काय दिलं? रस्त्यावरची ही फरफट. बरोबर. या अनुभवातून ते कला आणि समाज यांच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतात. यासारख्या सखोल कथा आणि त्यांचे विश्लेषण जर आवडत असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण त्यांच्या काल्पनिक संवादांबद्दल बोलत होतो. हा एकाकीपणा इतका वाढतो की त्यांच्या मनातल्या व्यक्ती त्यांच्यासाठी खऱ्याखुल्या होऊन जातात. हो, आणि ते संवाद खूप मार्मिक आहेत. कुमूद येते, त्यांना प्रेमळपणे रागवते, अहो काय ही अवस्था करून घेतलीये स्वतःची, असं विचारते. त्यांना समजावते, आधार देते. रावसाहेब येतात आणि त्यांच्या गंभीर परिस्थितीतही विनोदाची एखादी लखेर सोडून जातात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतो. गणपतरावांसाठी हे भास नसतात, ते त्यांचं जगण्याचं साधन बनलेलं असतं. खरं तर हे संवाद म्हणजे त्यांच्या कोलमडलेल्या मनाचं प्रतिबिंब आहे. हो, या संवादांमधून ते स्वतःच्या चुकांना, स्वतःच्या भीतीला सामोरे जातात. एका अर्थी हा त्यांच्या मनाचा स्वतःलाच बरं करण्याचा, सावरण्याचा एक प्रयत्न असतो. पण मग एक दिवस मुलांना त्यांच्या या अवस्थेबद्दल कळतं. त्यांना धक्का बसतो. काहींना अपराधीपणाची भावना टोचू लागते, तर काहींना लोक काय म्हणतील या सामाजिक प्रतिष्ठेची भीती वाटते. आणि ते गणपतरावांना शोधून काढतात.
घरी परत येण्यासाठी आग्रह करतात. सुरुवातीला गणपतराव ठाम नकार देतात. का? कारण त्यांच्यासाठी घरी परतणं म्हणजे स्वाभिमानाचा पराभव असतो. ज्या घरातून त्यांना अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं तिथेच परत जाणं त्यांना मान्य नसतं. पण तरीही ते जातात. हो, मुलांच्या सततच्या आग्रहाखातर आणि कदाचित कुठेतरी आत असलेल्या एका छोट्याशा आशेमुळे ते तयार होतात. मात्र घरी परतल्यावर त्यांना एक वेगळ्याच भावनिक पोकळीचा अनुभव येतो. तिथे मुलांच्या वागण्यात प्रेम किंवा आपुलकी नसते, असते ती फक्त एक जबाबदारी. सहानुभूती असते, पण आपलेपणा नसतो. त्यांना प्रत्येक क्षणी जाणवत राहतं की मी या घरात एक पाहुणा आहे, एक ओझा आहे. आणि ही भावना त्यांच्यासाठी असह्य होते. त्यांना दिसतं की मुलं त्यांची काळजी घेत आहेत, पण ती काळजी प्रेमापोटी नाही तर कर्तव्य म्हणून आहे. आणि गणपतरावांसारख्या स्वाभिमानी कलाकाराला हे कधीच मान्य होण्यासारखं नव्हतं. त्यांच्यासाठी सन्मानाशिवाय असलेलं नातं म्हणजे पिंजरा. आणि म्हणूनच ते पुन्हा एकदा कुणालाही न सांगता गुपचूप ते घर सोडून निघून जातात. यानंतरचे त्यांचे शेवटचे दिवस तर मन हेलावून टाकणारे आहेत. त्यांचं शारीरिक वर्णनच पुरेसं आहे. पूर्णपणे कंगाल, अन्नाशिवाय शरीर खंगलेलं, अशक्त. पाय थरथरत आहेत. एकेकाळचा तो सिंह गर्जना करणारा आवाज आता क्षीण झाला आहे आणि अंगावर धड कपडेही नाहीत. पण इथेच तर या नाटकाचं सौंदर्य आहे. या अत्यंत दयनीय अवस्थेतही त्यांच्यातला कलाकार जिवंत असतो. त्यांचं शरीर थकलेलं आहे, पण त्यांचा आत्मा, त्यांचा स्वाभिमान नाही. ते स्वतःशीच नाटकाचे संवाद म्हणतात, हातवारे करतात, काल्पनिक प्रेक्षकांना नमन करतात, आकाशाकडे पाहून मोठ्याने संवाद फेकतात. त्यांच्या मनात एकच भावना असते, हा माझ्या आयुष्याचा शेवटचा प्रयोग आहे आणि या शेवटच्या अंकातही मी नटसम्राट आहे. हो, आणि मग तो शेवटचा प्रसंग येतो. अत्यंत अशक्त अवस्थेत थंडीने कुडकुडत ते एका उद्यानात पोचतात. तिथे ते शेवटच्या शक्तीने उभे राहण्याचा प्रयत्न करतात. हात उंचावून आसमंतात आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत ते आपल्या शेवटचा संवाद म्हणतात. कोणी घर देता का घर, एका तुफानाला कोणी घर देता का, जगाचा हा महान रंगमंच, मी या मंचाचा राजा होतो. आज मी पडतो आहे, पण माझा पडदा वैभवानेच पडेल. त्या एका क्षणात, त्या अंतिम अभिनयात त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं सगळं दुःख, आपला सगळा अभिमान ओतलेला असतो. आणि नेमकं तेव्हाच त्यांना समोर कुमुद आणि रावसाहेब दिसतात. हो, ते हसून त्यांना हात देतात आणि म्हणतात, चला, नाटक संपलं, आता घरी चला. हा प्रसंग म्हणजे मृत्यू नाही, तर कलाकाराची त्याच्या कलेत अंतिम विलीनता आहे. तो त्याच्या खऱ्या घरी म्हणजेच कलेच्या शाश्वत जगात परत जातो. त्याचा श्वास शांत होतो आणि तो या जगाचा निरोप घेतो. यानंतरची शांतता मात्र खूप काही बोलून जाते. उद्यानात त्यांचा मृतदेह सापडतो. सुरुवातीला लोकांना वाटतं की कुणीतरी अज्ञात वृद्ध भिकारी आहे. पण काही जण त्यांना ओळखतात आणि हळहळ व्यक्त करतात. कुटुंबाकडून अंतिम संस्कार केले जातात. पण त्यांच्या मनात अपराधीपणाची आणि खंतची भावना आयुष्यभरासाठी राहते. आणि इथे गणपतरावांचं आयुष्य संपतं, पण त्यांची कला अमर राहते. त्यांच्या मृत्यूने समाजासमोर एक फार मोठा आणि तितकाच अवघड प्रश्न उभा राहतो. आपण कलाकाराचा गौरव त्याच्या जगण्यात करायचा असतो की त्याच्या मृत्यूनंतर? खरंच. आणि या नाटकाचा अंतिम संदेशही याच प्रश्नांभोवती फिरतो, नाही का? मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे. कीर्ती, पैसा, टाळ्या हे सगळं वेळेनुसार नाहीसं होतं. नाती बदलतात, प्रेम टिकतं, पण परिस्थिती आणि गैरसमज त्यावर परिणाम करतात. पण एक गोष्ट मात्र शाश्वत राहते. ही म्हणजे कला. कलाकार मरतो, पण त्याची कला जिवंत राहते. आणि या सगळ्याच्या पलीकडे आहे स्वाभिमान. गणपतरावांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. कदाचित तोच त्यांचा खरा दागिना होता. आणि सर्वात मोठा संदेश समाजासाठी आहे. समाज कलाकारांना डोक्यावर घेतो, त्यांना गौरव देतो, पण त्यांचं जगणं, त्यांचा उतारकाळ सांभाळायला मात्र विसरतो. ही शोकांतिका समाजाच्या चेहऱ्यावर धरलेला एक आरसा आहे, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. अगदी. नटसम्राटमधील हे विचार आपल्याला नक्कीच अंतर्मुख करतील. अशाच अप्रतिम पुस्तकांवरच्या चर्चा ऐकण्यासाठी बुकवाईज विथ विशाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या संपूर्ण चर्चेनंतर एक प्रश्न मनात घर करून राहतो, आणि तोच विचार करण्यासाठी आम्ही श्रोत्यांवर सोडू इच्छितो. कलाकाराचा खरा गौरव त्याच्या हयातीत मिळणाऱ्या टाळ्यांमध्ये असतो की त्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या प्रसिद्धीमध्ये आणि सहानुभूतीमध्ये असतो? पुढील वेळी तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढील भागात सादर केली जाऊ शकते.